तर पालकमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर मंत्री भरत गोगावले यांनी इंदापूरमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं। यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते तसेच महिला वर्ग उपस्थित होता। ढोल ताशांच्या गजरामध्ये जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये मंत्री गोगावले यांचं उत्साहात स्वागत करण्यात आलेलं होतं। तर अशोक सराफ यांच्या 80व्या वर्षामध्ये त्यांनी पदार्पणानिमित्त नागपूरमध्ये भव्य नागरी सत्कार सोहळा पार पडलेला आहे। मराठी रंगभूमी, मालिका आणि चित्रपट क्षेत्रातील अष्टपैलू योगदानाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला। विदर्भात पहिल्यांदाच अशोक सराफ यांचा अशा स्वरूपाचा गौरव करण्यात आला। आपल्या सर्वांना ज्यांनी मराठी सिनेमाची गोडी लावली असे अशोक मामा, मला आठवतं की 9व्या वर्गामध्ये परीक्षा झाल्यानंतर उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये पुण्याला गेलो आणि त्यावेळी धूमधडाका रिलीज झाला होता आणि मामा तो पाहण्याकरता जी गर्दी होती ती आज देखील मला आठवते आणि तो पाहून जो आनंद मिळाला होता तो आजही अवर्णनीय आहे। मी तर असं म्हणेन की आजचा सत्कार हा केवळ मामांचा व्यक्ती म्हणून सत्कार नाहीये। ज्या कोट्यावधी लोकांच्या जीवनात मामांनी आनंद तयार केला त्या आनंदाचा आज आपण सत्कार केला। तर नागपूर शहरालगतच्या भागात रस्त्यावर भले मोठे खड्डे पडले। पावसामुळे खड्डे झाले असून वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागतोय। खड्ड्यांमधून मार्ग काढताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागते। नागपूर शहरात प्रवेश करणाऱ्या काही रस्त्यांवर आजही भले मोठे खड्डे आपल्याला पाहायला मिळतात। सततच्या पावसामुळे हे खड्डे झालेले आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो आणि या खड्ड्यामुळे अपघाताची भीती जी आहे ती आहे, कारण की अनेक लोक म्हणजे जवळपास हजारो लोक रोज या खड्ड्यातल्या रस्त्यांवरनं प्रवास करत असतात आणि महामार्गावरून नागपुरात प्रवेश करणारा हा रस्ता आहे। वेळाहरी घोगली बेसा मार्गावर जाणारा हा रस्ता आणि या रस्त्यावर आपण बघू शकतो भले मोठे खड्डे आहे आणि या खड्ड्यामुळे नागरिकांना प्रचंड मोठा त्रास जो आहे तो या ठिकाणी सहन करावा लागतो। सर, खड्ड्यामुळे काय त्रास होतोय? गाडी हे टायर वगैरे सर्व खराब होतात आणि त्यामुळे गड्डे असल्यामुळे पाणी आलं तर गाडी स्लिप व्हायची खूप भीती असते। काय मागणी काय? रोड लवकरात लवकर झाला पाहिजे। पुष्कळ दिवसापासून रोड असाच आहे, खड्डेवालाच आहे। कॅमेरामॅन सचिन साहेबांचं, गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। तर 100 फूट खोल बोरवेलमध्ये पडलेल्या मुलाला सुखरूप जे आहे ते बाहेर काढण्यात आलं। परभणीच्या कौसडी शिवारामध्ये बोरवेलमध्ये 3 वर्षीय चिमुकला पडला होता। 3.5 तासांच्या प्रयत्नानंतर मुलाला बोरवेलमधून बाहेर काढण्यात आले। तर ते खुरपता वेळी आईचं थोडंसं लक्ष, म्हणजे आईला वाटलं खेळत असेल इकडे तिकडं, परंतु ते असं झालं की थोडीशी नजर चुकली आणि एक 15-20 फूटवर बोर होतं। तर ते त्या बोरवरती ते तिकडे पाहिलं तर ते दिसलं नाही, त्यानं पाहिलं तर बोरमध्ये गेलं माझा मुलगा। आणि प्रशासन तिथं आलं पण स्वतःहून प्रशासनानं काही नाही केलं। तिथं जे वैयक्तिक जिथं गावामध्ये आमचे जे मुलं होते कौसडी येथील, त्यांनी स्वतःहून ते प्रशासनाचं एक बी माणूस त्याच्या खड्ड्यामध्ये किंवा इकडं दुसऱ्या खड्ड्यामध्ये कोणीच उतरलं नाही। मला तर असं दिसून आलं की प्रशासनाचं जे पथक होतं तेवढं विशेष तिचं काही मदत आम्हाला लाभली नाही। तर मुंबईमध्ये आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे यांच्यासोबत आंदोलक विद्यार्थ्यांची चर्चा फिसकटली। उद्यापासून आदिवासी विद्यार्थी आपलं आंदोलन आणखी तीव्र करणार असल्याची माहिती आहे। 2 दिवस आंदोलक विद्यार्थ्यांचं शिष्टमंडळ मुंबई सरकारशी चर्चा करत होतं। तर रत्नागिरी जिल्ह्याच्या लांजामधील ग्रामीण रुग्णालयातील असुविधांवरून तरुणानं व्यथा मांडलेल्या आहेत। डॉक्टर वेळेवर येत नसल्याचंही प्रशांत माने या तरुणानं आपल्या व्हिडिओमध्ये म्हटलंय। तो आज आम्ही ग्रामीण रुग्णालय लांजणचे आलोय 12:30। तो इथे कुठेही असं म्हटलेलं नाहीये की डॉक्टर यायचा टाइम 9:30 आहे। सो इथे क्वेश्चन डॉक्टर किंवा इथे स्टाफवरती नाहीये,